काय वाटतं सध्याचे बरोबर नाही आहे. पहिल्या वेळेस ही खासदार त्यांना मी केलं होतं, म्हणजे मी सजेशन केलं त्यांना साहेबांपर्यंत. आणि कारण ते आम्ही नेहमी दर्शनाला येतो त्यावेळेस ते तिथं अधिकारी होते मंदिराचे, म्हणून ते मला उभं राहायचं चर्चा केली आणि सांगितलं साहेबांना की साहेब असं ते झालं. त्यांना तिकीट पण फायनल सगळं, पण नंतर मग आम्ही बरोबरच असायचो ना दिल्लीत. पण नंतर शेवटी ते सोनिया गांधीकडे गेले. मी नको जाऊ म्हटलं तरी सोनिया गांधीकडे गेले. म्हटलं तुम्ही काय, मला वरतून फोन आला की ते सोनिया गांधीकडे झालं. त्यांना बोलून घेतलं, त्यांना घेऊ घातलं दोघांना नवरा बायकोला. नाही जाणार नाही जाणार नाही, काय पडतो नाही. आणि तिसऱ्या दिवशी पण गेले ते बरोबर नाही असं. आणि आता परत उद्धव साहेबांनी माफ केलं सगळं सुद्धा घेतलं, तर आता असं तरी करू नये. हे सगळं खेळ तो वेगळाच आहे, बरोबर आहे. मात्र आता मतदारसंघात ते दिसत नाही आणि दुसरीकडे ते कुठे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे, ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी होण्याची. नाही, ते कळून चुकलं ते आपल्याला पण. परंतु माझं म्हणणं असं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं ना, आपण त्यांची सेवा करा. मी आता आमदार आहे, खासदार आहे का नाही, मी काहीच नाही करत. मी करतो की नाही सेवा. तर मला इतक्या वर्ष लोकांनी निवडून दिलं, माझं कर्तव्य आहे त्या लोकांचे काम करणं. मग हे पाळलं पाहिजे ना. हे पाळत नाही तर त्याने गेल्यानंतर मग नंतर काही होतं त्यांचं. पण त्यांना काही भाऊसाहेब वक्तांना थांबवण्यात, शिवसेनेत थांबवण्यात काही प्रयत्न करणार आहे? नाही, मी स्वतःच बोललो ना. तुम्ही अजून तर अधिकृत करून गेलं नाही. तुम्ही माझं भाषण नाही ऐकलं. अधिकृत पण तुम्ही गेला नाही अजून. जर समजा तुम्हाला जायचं असेल जाल पण तुम्ही, पण जाऊ नका अशी माझी तुम्हाला म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मंत्री येतात, नेते येतात, त्यावेळेस ते त्यांच्यासोबत असतात. आणि आज इथे आम्ही आलो तर नाही आहे, बरोबर नाही. एवढा मोठा मेळावा आज संपन्न झाला तरी देखील नाही, ते आता गेलं जमा आहे. थँक्यू.